तर या ठिकाणी तुम्हाला स्ट्राईक पाहायला मिळते. निफ्टीमध्ये आपल्याला 50-50 पॉईंटच्या फरकाने स्ट्राईक आहे ती बदललेली पाहायला मिळते. पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला स्ट्राईक आहे ती 100 पॉईंटच्या फरकाने पाहायला मिळते. निफ्टीमध्ये कसं असतं 24,050चा एक तुम्ही कॉल खरेदी करू शकता किंवा 24,000 म्हणजे 24,100 रुपयाचं करून खरेदी करू शकता. 24,150 रुपयाचं म्हणजे 50-50 पॉईंटच्या फरकानं तुम्हाला तिथं स्ट्राईक सिलेक्ट करता येते. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की डायरेक्ट 100 पॉईंटच्या फरकाने आपल्याला एखादी स्ट्राईक आहे ती सिलेक्ट करावी लागते. ठीक आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं तर इथं आपण जर बघितलं तर या ठिकाणी पहा 50,200 झाल्यानंतर डायरेक्ट 50,300 आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी 100 पॉईंटच्या फरकानं आपल्याला स्ट्राईक आहेत त्या पाहायला मिळत आहेत. ठीक आहे. तर इथं जर आपण थोडंसं चेक केलं तर आता आपल्याला काय पाहायला मिळते म्हणजे लाईव्ह मार्केट आहे. ठीक आहे. जर तुमचं एंजल वनचं अकाउंट असेल तर ही तुम्हाला प्लॅटफॉर्म फ्री ऑफ कॉस्ट मिळतो. याच्यामध्ये थोडासा डिले डेटा आहे. जर तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये जर यूज करत असाल तर NSE ऑप्शनचे नाही तुम्ही यूज करा. सेन्सिबलची यूज करू नका कारण यांचा प्रीमियम प्लॅन मध्ये अॅक्युरेट डेटा आहे तो पाहायला मिळतो. ठीक आहे. तुम्ही जर प्रीमियम प्लॅन यांचा घेतला नसेल तर आणि एंजल ब्रोकिंगचं तुमचं अकाउंट असेल तर त्यांच्यासोबत यांचं टॅरिफ झालेलं आहे तर टाईप आहे. तर या ठिकाणी तुम्हाला म्हणजे प्रीमियम आहे ते सुद्धा फ्रीमध्ये मिळेल. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा आपल्याला ही स्ट्राईक पाहायला मिळते. त्यानंतर इकडची साईट आहे ती माझ्या मते आता पटापट तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो. ऑप्शन चेंज जर तुम्ही व्हिडिओ जर पाहिला असेल तर या ठिकाणी कॉल पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपल्याला पुट पाहायला मिळतात. ठीक आहे. तर या ठिकाणी स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते 50,300. ठीक आहे. आता ऍट द मनी, इन द मनी आणि आउट ऑफ द मनी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. ज्या ठिकाणी मार्केट चालू असतं, ठीक आहे, ज्या ठिकाणी पण मार्केट आहे ते चालू असतं, इथं तुम्हाला ऑप्शन चेन ओपन केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतोय. आता इथं रेकॉर्डिंग करतोय कॅमेरा त्यामुळे कलर कॅच करू शकणार नाही. ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन चेन ओपन कराल कॉल साईडला या ठिकाणी तुम्हाला काही कलर्स आहे ते चेंज झाले म्हणजे गडद या ठिकाणी थोडासा येल्लो कलर पाहायला मिळेल आणि या ठिकाणी गडद येल्लो कलर पाहायला मिळेल. जे पण येल्लो कलरच्या आतमधले असतात ना तर ते आपल्याला इन द मनी पाहायला मिळतात. म्हणजे एक अशा पद्धतीने इकडचे सगळे आहेत ना ते इन द मनी आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर हा जो आहे ठीक आहे हा एकच हा जो एक आहे 50,200चा हा ऍट द मनी आहे. ऍट द मनी कॉल साईडचा पण आणि पुट साईडचा पण दोन्हीचा सेम असतो. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यानंतर 50,300 पासून म्हणजे इथे एक स्ट्राईक सोडली तर हे पूर्णपणे आपल्याला काय पाहायला मिळतं आउट ऑफ द मनी पाहायला मिळतात. आता सेम तुम्ही जर चेक केलं तर या ठिकाणी पुट साईडला जे येलो कलरचा बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतो ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन चेन ओपन कराल त्यावेळेस तर तुम्हाला इथं थोडासा येलो कलर एक पाहायला मिळेल. ठीक आहे. गडद कलर आहे तो. हे जे आहे ते पूर्णपणे काय आपल्याला पाहायला मिळतात इन द मनी आहेत. कोणते पुट साईडचे. ठीक आहे. आणि त्यानंतर हा जो आहे तो आपल्याला ऍट द मनी पाहायला मिळतो. पुट साईडचा हा जो आहे तो आपल्याला काय पाहायला मिळतो ऍट द मनी. म्हणजे हा आणि हा सेमच ऍट द मनी असतो. कॉल साईडचा आणि पुट साईडचा ऍट द मनी आपल्याला सेमच स्ट्राईक आहे ती पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर इथून वरच्या साईडला जे आहे ते आउट ऑफ द मनी आहे. मी एक ऑप्शन चेनच्या अगोदरचं लेक्चर घेतलं त्यावरती क्लिअर केलेले पूर्णपणे हे कशा पद्धतीनं का आपल्याला या ठिकाणी LTP किंवा कॉल साईडचा किंवा पुट साईडचा आउट ऑफ द मनी आहे. ठीक आहे. तर ते एक लेक्चर तुम्ही पहा. याच्यामध्ये फक्त मला सांगायचं होतं की स्ट्राईक कोणते आपण सिलेक्ट करतोय तर या ठिकाणी 100 पॉईंटच्या फरकानं आपल्याला स्ट्राईक आहे ते पाहायला मिळतात. आता प्रत्येक इंडेक्स मध्ये तुम्ही सेम तुम्हाला ऑप्शन चेन आहे ती पाहायला मिळेल. त्याचा अर्थ आहे तो सेम आहे. ठीक आहे. तर स्ट्रॅटेजी सुद्धा कोणताही इंडेक्स तुम्ही यूज करा सेम आहे. फक्त तुमचा जर तुम्ही प्रॉफिट बुक करत असाल किंवा तुमचं टार्गेट आहे ते फक्त निफ्टीमध्ये एका इंडेक्समध्ये कमी ठेवा. बाकीच्या इंडेक्समध्ये तुम्ही 25 ते 30 पॉईंटचं टार्गेट आहे ते एका सिंगल ट्रेड मध्ये ठेवू शकता. मग तुमचे एक लॉट असेल तरी 30 पॉईंट ठेवा किंवा 10 लॉट असतील तरी 30 पॉईंट ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीने तर आपल्याला इथं आउट ऑफ द मनी पाहायला मिळतो आणि इकडे आहे तो इन द मनी म्हणजे हे क्रॉस असतं पूर्णपणे. हे आहे तो इन द मनी झाल्यानंतर याचा इन द मनी हा असतो पुट साईडचा आणि इकडे आउट ऑफ द मनी असला की याचा आउट ऑफ द मनी हा असतो. ठीक आहे. कारण मार्केट इथपर्यंत आणखीन पोहोचलं म्हणजे पडलेलंच नाही त्यामुळे इकडेच आहे तो आपल्याला आउट ऑफ द मनी पाहायला मिळतो आणि इकडे मार्केट वाढलेलंच नाही आणखीन इथपर्यंत म्हणून हा आउट ऑफ द मनी पाहायला मिळतो. आणि हा मार्केट ऑलरेडी याच्या वरच्या साईडला म्हणून हे इन द मनी पुट साईडचे पाहायला मिळतात आणि मार्केट याच्या वरच्या साईडला म्हणून हे आपल्याला इन द मनी मध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं त्यानंतर पाहिला होता मी तुम्हाला महत्वाचे 2 पॉईंट आहे ते सांगितले होते. कोणते तर या ठिकाणी हा पुट OI एक असतो. समजा हा पुट आहे तो आणि हा कॉल आहे तो. हे नक्की काय असतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं पण आणखीन एकदा रिपीट करतो. तर या ठिकाणी कॉल OI आणि पुट OI हे पूर्णपणे सेलरचे असतात. सेलिंग वाल्याचे असतात. ठीक आहे. सेल ज्यांनी पण एखादी पोझिशन केलेली आहे त्यांचा हा डेटा असतो. ठीक आहे.
हा OY जो आहे तो सेलिंगचा असतो. सेलिंग ज्यांनी पण केलेला आहे हा OY डेटा आपला सेलिंगचा पाहायला मिळत आहे. हा OY आहे तो. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो OY डेटा. त्यानंतर महत्वाचा त्या ऑप्शन चेन मध्ये मी एक पॉइंट आहे तो सांगितला नव्हता, तो म्हणजे चेंज इन OY. आता OY आणि चेंज इन OY मध्ये नक्की फरक काय असतो हा महत्वाचा पॉइंट आहे. तर या ठिकाणी पहा, OY डेटा जो असतो ना, OY डेटा याला आपण ओपन इंटरेस्ट म्हणतो. पहिल्यांदा तर हे क्लिअर करून घ्या की पुट साइडचा OY म्हणजे मार्केट आहे ते अप साइडला जाणार आहे. मार्केट कुठे जाणार आहे, वरी जाऊ शकतं. म्हणजे यांचं मत काय आहे, इथं पुट दिसत आहे आपल्याला, पण हे सेलिंग आहे. सेलिंग मध्ये प्रीमियम कमी झाल्यानंतर आपला प्रॉफिट होतं. त्यामुळे पुटवाल्यांचं मत असं आहे की मार्केट आहे ते वरच्या साईडला गेलं पाहिजे. आणि कॉलवाल्यांचं असं मत असतं या की मार्केट आहे ते खाली गेलं पाहिजे किंवा यांना खाली न्यायचं असतं. ठीक आहे, डाऊन साईडला न्यायचं असतं मार्केटला. हा आहे तो OY डेटा आपल्याला सांगतो. ज्या पण स्ट्राईकला OY डेटा हा दोन्ही ह्याच्यापेक्षा कम्पेअर जर केला तर आपल्याला लक्षात येईल की मार्केट आहे ते कोणत्या साईडला जातं. पण OY डेटाचं काम काय आहे हे लक्षात घ्या. आता हा ओपन इंटरेस्ट आपल्याला इथे 3.0 म्हणजे लाखामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे, इकडे पण आहे तो लाखामध्ये पाहायला मिळतो 2.9. आता याच्यामध्ये जास्त कोणता आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं. आता हे सिमिलर असल्यासारखं आहे, थोडासा इकडचा जास्त आहे पुट साईडचा, सॉरी कॉल साईडचा, आणि इकडचा पुट साईडचा कमी आहे. पण याच्यामध्ये 5 ते 6 लाख किंवा 4 ते 5 लाखाचा तरी फरक आहे तो असला पाहिजे ह्या दोन्ही OY मध्ये. तर आपण एक समजू शकतो की या ठिकाणपासून मार्केट वरच्या साईडला जाऊ शकत नाही. आता सिमिलरच आहे, पॉइंट मध्येच फरक आहे, फक्त एक पॉइंट आहे तो कमी आहे. अशा टायमिंग मध्ये काय होतं, कधीही जर एखाद्या ऍट द मनीच्या कॉलचा हा OY डेटा जर सेम पद्धतीने वर्क करत असेल कधी तुम्ही ट्रेडिंग करताना, तर मार्केट शक्यतो रेंज बाउंड वर्क करतं. म्हणजे मार्केट काय करणार, एका झोन मध्येच वर ट्रेड करत असतं, त्याच्यामध्ये जास्त मुवमेंट होत नाही. त्या दिवशी जास्त मुवमेंट कधी होईल, ज्यावेळेस इकडचा समजा 6 लाख आहे आणि इकडचा समजा 3च लाख आहे. समजा इथला 3 लाख आहे. ठीक आहे, हा 3 लाख आणि इथला ऍट द मनीचा आहे तो किती, 6 लाख आहे. तर म्हणजे मार्केट आहे ते याच्या वरच्या साईडला तर जाणार नाही, याचा अर्थ असा आहे. ठीक आहे, मार्केट आहे तिथून डाऊन साईडला जाणार आहे आणि मार्केट आहे ते इथं जर असेल तर मार्केट हे तर काहीच करू शकणार नाहीत, कारण यांच्याकडे ओपन इंटरेस्ट आहे तो कमी आहे. सेम हे अशा पद्धतीने आहे. तर हे पॉइंट आहे तो लक्षात घ्या. आता दुसरा पॉइंट हा महत्वाचा हा आहे की हा OY डेटा जो असतो तो इंट्राडे साठीचा नसतो. ठीक आहे, म्हणजे कोणताही हा OY डेटा जर तुम्ही चेक केला, हा OY डेटा एवढा कॉल साईडचा असेल किंवा पुट साईडचा असेल, हा पॉइंट मी त्या ऑप्शन चेनच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला नव्हता. ठीक आहे, तर हा OY डेटा कॉल साईडचा असेल किंवा पुट साईडचा असेल, हा पोझिशनल असतो. म्हणजे एक्सपायरी पर्यंतचा यांचं म्हणणं असतं. जे ओपन इंटरेस्ट असतात त्यांना वाटत असतं की मला एक्सपायरी पर्यंत मार्केट आहे ते याच्या वरी तर राहिलं पाहिजे किंवा याच्या डाऊन साईडला तरी राहिला पाहिजे. कोणाचं मत आहे तर कॉल आणि पुट साईडच्या दोन्ही गटाचं. आपण त्याला नाव दिलं काय होतं, हा A गट आहे समजा कॉल साईडचा आणि हा B साईडचा आहे तो म्हणजे पुट साईडचा आहे तो B गट आहे. ठीक आहे, 2 गट आहेत. तर यांचं मत काय आहे, एक्सपायरी दिवशी ज्या दिवशी पण एक्सपायरी आहे, ठीक आहे, एक्सपायरी किती 27 फेब्रुवारी आपल्याला पाहायला मिळते, त्या दिवशी ऍटलिस्ट मार्केट आहे ते या पॉइंट म्हणजे 3 लाख लोकांना असं वाटत आहे की मार्केट आहे ते 50,200च्या डाऊन साईडला क्लोजिंग देणार आहे. ठीक आहे, यांचं मत हे आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर OY आहे तो पुट साईडचा, यांचं काय मत आहे, नाही 27 तारखेला मार्केट आहे ते 50,200 जे आहे स्ट्राईक जे आपल्याला पाहायला मिळते त्याच्या वरी मार्केट आहे ते इकडं क्लोजिंग आहे ते देणार आहे. मगच यांना प्रॉफिट आहे ते होणार आहे. यांची पोझिशन यांनी इथं बनवलेली आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की समजून घेण्यासाठी की हा डेटा आहे तो पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट आहे, ओपन जे आहेत ते एक्सपायरी पर्यंतचं यांचं म्हणणं आहे. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा पॉइंट म्हणजे आपल्याला इंट्राडे साठी आपण कधीही बाय सेल करत असतो. ठीक आहे, इंट्राडे मध्ये तर इंट्राडे साठी आपल्याला काय करायचं, इकडे तुम्ही ऑप्शन ग्रिक्स आणि LTP व्ह्यू म्हणून एक ऑप्शन पाहायला मिळतात. इथं डाऊन साईडला जर तुम्ही चेक केलं किंवा तुम्ही कोणती NSE ची ऑप्शन चेन जर ओपन केली तर तुम्हाला एकाच पेजवरती सर्व पाहायला मिळेल. आणि तुम्ही जर ही ओपन केली सेन्सिबलची ऑप्शन चेन तर तुम्हाला अशा पद्धतीचे टॅब आहे ते पाहायला मिळतील. आपल्याला याच्यामधील काय करायचंय आता की LTP व्ह्यू मध्ये आपल्याला क्लिक करायचं. आपण ऑप्शन ग्रिक्स व्ह्यू मध्ये क्लिक केलं होतं. आता याच्यावर LTP व्ह्यू वरती जर क्लिक केलं आपल्याला आपण, तर या ठिकाणी आपल्याला काय 3च टॅब आहे ते पहिल्यांदा पाहायला मिळतात. कोणते कोणते 3 टॅब आहेत तर पहिल्यांदा पहा. तर या ठिकाणी पहिल्यांदा एक स्ट्राईकचा पाहायला मिळतो, त्यानंतर हा LTP आहे, त्यानंतर हा OY आहे आणि हा चेंज इन OY आहे. ठीक आहे, हा OYचा आहे.
ओवाय इन लाखामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय महत्वाचा पॉइंट समजून घ्यायचा हे लक्षात घ्या, ठीक आहे। मी थोडस याला वरच्या साईडला घेतो पेजला म्हणजे लक्षात येईल, ठीक आहे। तर या ठिकाणी आपल्याला ऍट द मनी कोणता पाहायला मिळतो, 50,200 पॉईंट खूप महत्वाचे आता इथं लक्ष देऊन ऐका। मी आता सांगितलं तुम्हाला जो हा ओवाय डेटा जो आहे तो एक्सपायरी पर्यंतचा असतो, ठीक आहे। एक्सपायरी पर्यंत यांचं म्हणणं किंवा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते इथं ओपन असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आता इथं तिकडं थोडासा चेंज झाला आणि हा डेटा आहे तो 3 मिनिटाला चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो। ऑप्शन चेंजचा डेटा आहे तो 3 मिनिटाला चेंज होतो, ठीक आहे। तर हा लाईव्ह डेटाचा असतो, फक्त अपडेट ह्याला 3 मिनिटानंतर होतं, कारण पूर्ण कॅल्क्युलेशन आहे तर यांच्या नियमाप्रमाणे इथं 3 मिनिटाला डेटा आहे तो अपडेट होतो। आता याच्यामधला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे चेंज इन ओवाय। हा आहे तो इकडचा चेंज इन ओवाय आणि हा आहे तो एक चेंज इन ओवाय। हा पॉइंट आहे तो आपला सांगायचा, म्हणजे मी ठेवला होता का, कारण हा पॉइंट आहे तो इंट्राडे साठी यूज केला जातो। जर तुम्ही ती ऑप्शन चेंज चा व्हिडिओ पाहिला असेल तर हा तुम्ही पाहणं मेंडेटरी आहे, ठीक आहे। आणि या ठिकाणी आता जर आपण टक्केवारीमध्ये चेक केलं तर हे 19% आपल्याला पाहायला मिळतंय, किती प्लस मध्ये, इथं डेटा काय आहे 19%। आता ऍट द मनीचा इथं डेटा किती आहे हो, 128%। हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो। टक्केवारीमध्ये आपल्याला हा डेटा आहे तो पाहायला मिळत आहे, म्हणजे इंट्राडे म्हणजे हे टक्केवारी म्हणजेच काय, हे इंट्राडे वाले पोझिशन बनवले, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहे ते फक्त इंट्राडे साठी आहेत। इंट्राडे म्हणजे सकाळी खरेदी करून संध्याकाळपर्यंत त्यांचं म्हणणं आहे की मार्केट आहे ते 128% लोकांचं मत आहे की मार्केट आहे ते 50,200च्या डाऊन साईडलाच राहू शकतं आज क्लोजिंग देताना, आणि 19% लोकांना वाटत आहे नाही मार्केट आहे ते 50,200च्या वरच्या साईडला क्लोजिंग आहे ती देऊ शकतं, ठीक आहे। हे आहे ते इंट्राडे साठीचं मत आहे, इंट्राडे मध्ये जे पण पोझिशन बनलेले असतात त्यांचं। दुसरी गोष्ट हे 19% वाढलेत म्हणजेच काय, तर बऱ्याच जणांना आता वाटतं की समजा याच्यामध्ये 3 लाख आपल्या इकडं ओवाय पाहायला मिळत आहे, चेंज इन ओवाय बद्दल नाही। आता 3 लाख लोकांना काय वाटतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ओपन आहे तिथं, तर यांना काय वाटतं की मार्केट आहे ते इथून अप साईडला जायला पाहिजे, ठीक आहे। पण मार्केट जात नाही अप साईडला, म्हणजे समजा हे 3 लाख लोकांमधील काही समजा 1000 लोकांचं मत काय आहे की मार्केट आता शक्यता नाही की मार्केट इथून वरच्या साईडला जाईल, म्हणून ते काय करतात इकडचे पोझिशन इथलं कॉन्ट्रॅक्ट संपवतात आणि ते डायरेक्ट आणतात कुठं, इकडं पोझिशन इंट्राडे साठी बनवतात, ठीक आहे। म्हणून आपल्याला हा टक्केवारीमध्ये जो आहे तो इकडं कधी कधी वाढलेला पाहायला मिळेल, इकडे कमी झालेला पाहायला मिळेल। वाढला म्हणजे काय, इकडच्या लोकांचा विश्वास हा कमी झाला की मार्केट वाढेल, म्हणून तिकडच्या पोझिशन तिकडून बाहेर पडले लोक आणि इकडे पोझिशन बनवल्या आणि नेत्यांनी कॉल आहे तो सेल केला, म्हणजेच काय मार्केट ऍटलिस्ट 50,200च्या वरी जाणार नाही असा विश्वास बऱ्याच जास्त लोकांना आता झालेला आहे। या ठिकाणी 128% आपल्याला पाहायला मिळते, आणि इथे जर आपण चेक केलं समजा तरी फक्त 19% लोकांनाच वाटत आहे की मार्केट आहे ते वरच्या साईडला जाऊ शकतं, ठीक आहे। आता एवढ्या लोकांनी इकडे विश्वास ठेवलाय म्हटल्यानंतर मार्केट आहे ते डाऊन साईडला जायला पाहिजे, ही पण गोष्ट बरोबर आहे। तर बऱ्याच वेळेस काय होतं, म्हणजे हे सिमिलर याची अॅक्युरेसी आहे ते 70 ते 80% येते, पण बऱ्याच वेळेस काय होतं हा प्रॉब्लेम येतो 3 मिनिटांमुळे। जर हा लाईव्ह डेटा जर अपडेट झाला असता प्रत्येक सेकंदाला, जसं आपल्याला प्रीमियम कमी जास्त झालेला पाहायला मिळत आहे तसा, तर हा आपल्याला प्रॉब्लेम झाला नसता, पण हा डेटा आहे तो 3 मिनिटांना चेंज झालेला पाहायला मिळतो। म्हणून बऱ्याच वेळेस काय होतं की ज्यावेळेस मार्केट आहे तो अपट्रेंड मध्ये असतं, ठीक आहे, असं वाढत जाते, तर आपल्याला काय वाटत आहे की नाही इकडचे लोक आहे ते 19%च लोकांना वाटत आहे मार्केट आहे ते बरी जाईल, इकडे तर 128% लोक आहेत। पण ह्या 3 मिनिटांमध्ये काय होतं, एक मिनिट, ह्या 3 मिनिटांमध्ये काय होतं, इकडचे लोक काय आहे ते पोझिशन आहे ते एक्झिट करतात, कारण मार्केट आहे ते लाईव्ह असतं, आणि परत इकडचे लोक इकडे पोझिशन बनवायला चालू करतात, कोणत्या बी स्ट्राईकला ऍट द मनीचे पोझिशन आहे ते बनवतात। मग आपल्याला हा डेटा अपडेट झालेला कधी पाहायला मिळतो, हा 3 मिनिटांनंतर पाहायला मिळतो, म्हणजे हे लाईव्ह इकडचा कमी होत आहे आणि इकडं ओवाय चेंज इन ओवाय आहे तो वाढतोय असं आपल्याला कधीच दिसत नाही। त्यामुळे हा 3 मिनिटं जर नसते मार्केटमध्ये, ठीक आहे, म्हणजे हा अपडेटचा, तर आपल्याला थोडंसं लक्षात आलं असतं की मार्केट वाढतंय तर इकडच्या पोझिशन कमी होतात पटपट आणि इकडे वाढतंय म्हणजे मार्केट आहे ते वाढायला तयार आहे। बऱ्याच वेळेस आपण समजा ह्या डेटावरून आपण काय केलेलं असते, पुटला मार्केट जाईल, समजा
समजा मार्केट आहे ते असं वाढत आहे वरच्या साईडला, पण आपण एक्झिट होत नाही, कारण आपल्याला वाटतं की इकडचा ओवाय डेटा खूप कमी आहे आणि त्यामुळे मार्केट आहे ते वाढणारच नाही. ठीक आहे, आपली पोझिशन असते पुट साईडला, की मार्केट पुट साईडला जाऊ शकतं म्हणून, पण मार्केट आहे ते वाढायला सुरुवात करतं या साईडला. ठीक आहे, ऑप्शन चेन वरून जर तुम्ही एखादा ट्रेड आहे तो घेण्याचा प्लॅन करत असाल तर याच्यामध्ये काय होतं, मार्केट वाढणार आहे असं आपल्याला वाटतं, पण आता याच्यामध्ये 3 मिनिटं गेले आणि परत काही 3 मिनिटांनंतर आपल्याला इकडे काय पाहायला मिळू शकतं, की समजा इथे 28% आहे तर इकडे तुम्हाला डायरेक्ट 10% पण मिळू शकतं, म्हणजे जर खूप मोठी 400-500 पॉईंटची मुवमेंट झाली तर. आणि पुढच्या 5-6 मिनिटांमध्ये इकडेच आहे ते परत 20% डेटा आहे तो पाहायला मिळू शकतो. म्हणजे इकडचा हा कमी झालेला असू शकतो आणि इकडचा वाढलेला असू शकतो. तोपर्यंत तुमचा लॉस आहे तो भरपूर मोठा झालेला असू शकतो. ठीक आहे, कारण तुमचं अनालिसिस आहे की ऑप्शन चेन प्रमाणे मार्केट डाऊन साईडला येणार आहे, पण डेटा हा आपल्याला 3 मिनिटांनंतर अपडेट मिळतो, त्यामुळे आपल्याला लाईव्ह डेटा हा पाहायला नाही मिळत, म्हणजे प्रत्येक सेकंदाला अपडेट नसल्यामुळं तोपर्यंत मार्केट आहे तिथं समजा इथं 300 पॉईंटची मुवमेंट दिली मार्केटनी, पण आपला व्ह्यू होता मार्केट डाऊन साईडला येईल, कारण मार्केटमध्ये की पुट साईडचा व्ह्यू आहे तो चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, 300 पॉईंट मार्केट वरी गेलं आणि परत तुम्हाला दिसलं की समजा इकडचा ओवाय डेटा आहे तो वाढलेला आहे, चेंज इन ओवाय, आणि इकडचा चेंज इन ओवाय आहे तो कमी झालेला आहे, तर माझं असं मत आहे त्याच वेळेला तुम्ही एक्झिट करून टाका, कारण मार्केट आहे ते तिथून डाऊन साईडला परत जाणारच नाही. कारण इकडच्या लोकांनी पोझिशन आहे ते काढलेले आहेत आणि इकडे बनवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या ट्रेडमध्ये थांबायचं नाही. म्हणून आपल्याला कधी ऑप्शन चेन वरून एखादी स्ट्रॅटेजी जरी बनत असेल तरी टेक्निकल म्हणजे चार्ट नुसार आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स नुसार आपल्याला एखादा स्टॉप लॉस आहे तो ठेवणं गरजेचं आहे. आता मी माझ्या आयुष्यातला एक अनुभव सांगतो. ठीक आहे, तुमच्या सोबत पण असं कधी होऊ शकतं. बऱ्याच वेळेस अशी एक सिच्युएशन येते की समजा मार्केट इकडे पुट साईडचा चेंज इन ओवाय आहे तो स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, आणि इकडे कॉल साईडचा चेंज इन ओवाय आहे तो आपल्याला कमी पाहायला मिळत आहे. ठीक आहे, तरी सुद्धा मार्केट आहे ते काय होतं, समजा मी असं 700 पॉईंट पर्यंत बघितलंय की मार्केट आहे ते इथं समजा मार्केट होतं, तर इथून 700 पॉईंट पर्यंत मार्केट आहे ते वाढलं. बँक निफ्टीमध्ये पॉईंट मार्केट काय झालं, वाढलं. ठीक आहे, 700 पॉईंट आहे ते मार्केट वाढलं, पण त्या टायमिंग मध्ये एक महत्वाचा तुम्ही नियम पाळा, लक्षात घ्यायचा आहे. जर 700 पॉईंट जरी मार्केट वाढलं पण इकडचा स्ट्रॉंगच डेटा आहे, आपल्याला चेंज इन ओवाय आहे तो स्ट्रॉंगच पाहायला मिळत आहे. ठीक आहे, आणि इकडचा आहे तो कमीच पाहायला मिळतो आपला चेंज इन ओवाय आहे तो, त्या टायमिंग मध्ये रिलॅक्स राहायचं, कारण मार्केट आहे ते 700 पॉईंट वरून डायरेक्ट परत आहे त्या लेवलला 700 पॉईंट मायनस मध्ये सुद्धा येणार आहे. कारण इकडच्या लोकांना लॉस झालेला हे तयारच नाहीत लोक. म्हणजे काय होतं अशा सिच्युएशन मध्ये, काय होतं ते सांगू का, बऱ्याच वेळेस आपण जसा एखादा ट्रेड घेतो आणि आपल्याला वाटतं की नाही मार्केट वाढणार नाही. ठीक आहे, पण कोणीतरी कॉलच्या एखाद्या ट्रेडरनी काय होतं, ऑपरेटरनी मार्केटला वाढवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यामुळं इकडच्या पुट म्हणजे कॉल साईडचे ज्यांनी सेलिंग केले असते त्यांना खूप मोठा लॉस दिसायला लागतो. मग ते एक्झिट होऊ शकत नाही त्यामध्ये. मग ती काय करतात, स्वतःची पूर्ण ताकद लावतात. इथून एक्झिट झाले तरच आपल्याला इकडचा चेंज इन ओवाय चेंज झालेला पाहायला मिळू शकतो. जर इकडचे लोक स्वतःच्या मतावर ठाम आहेत की मार्केट वरी गेले पण मार्केटला डाऊन साईडला आणू शकतो, तर इकडचा चेंज इन ओवाय तुम्हाला चेंज झालेला पाहायलाच नाही मिळणार. ठीक आहे, असे सिच्युएशन जर झाली तर मार्केट आहे ते 15-20 मिनिटांमध्ये सुद्धा परत आहे त्या लेवलला येऊ शकतो. तुम्ही कधी कधी पाहिलं असेल मार्केटमध्ये की मार्केट जसं वेगानं वरी जातं आणि तेवढ्याच वेगानं मार्केट आहे ते डाऊन साईडला 1-2 कॅन्डल मध्येच येतं, म्हणजे 10-15 कॅन्डल बनवत वरी जाताना आणि 2 कॅन्डल मध्येच आहे त्या लेवलला मार्केट येतं. त्याचं कारण हे आहे, कारण मार्केटला हे वाढवून देण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, वाढवतात आणि एका पॉइंटला गेल्यानंतर त्यांना खूप मोठा लॉस होतो, त्यामुळे मार्केटला ते डाऊन साईडला आणतात. त्यामुळे रिलॅक्स राहायचं. ज्या दिवशी तुम्हाला इकडचा चेंज इन ओवाय आहे तो स्ट्रॉंगच पाहायला मिळेल, मार्केट समजा 300 पॉईंट जरी वाढले तरी सुद्धा तुम्हाला इकडचा डेटा आहे तो स्ट्रॉंगच पाहायला मिळतोय आणि इकडचा कमीच पाहायला मिळतोय, तर मार्केटचा व्ह्यू आहे तो आपल्याला बेरिशच ठेवायचा आहे, म्हणजे मार्केट आहे ते डाऊन साईडलाच राहू शकतं. ठीक आहे, जे पण मोठे ऑपरेटर आहेत ना, तुम्हाला म्हणजे सांगायला मला हे होईल, पण त्यांचा टॉप लॉस आहे तो खूप मोठा असतो पहिली गोष्ट. ठीक आहे, आणि ते पोझिशनल ट्रेड घेण्याचा विचार करतात, आपल्यासारखं इंट्राडे करत नाहीत. माझ्या मते तुम्ही सुद्धा पोझिशनल ट्रेडिंगला सुरुवात जर केली तर माझ्या मते बेस्ट राहील. ठीक आहे, कारण बँक निफ्टी बद्दल बोलत आहे मी. निफ्टीमध्ये पोझिशनल म्हणल्यानंतर एक्सपायरी आहे ती खूप जवळ आहे, वीकली एक्सपायरी आहे आणि आपल्याला मंथली एक्सपायरी बँक निफ्टीमध्ये सध्या पाहायला मिळत आहे.
तर कधीही ऑपरेटरचा ट्रेड जो असतो तो पोझिशनल डेटा असतो, म्हणजे त्यांनी 1 महिन्यासाठी होल्ड करायचा त्यांचा विचार असतो, बराचसा त्याच्यामध्ये विचार असतो. आता मी तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगितलं होतं, याला मी कंटिन्यू करेल, पण आता लक्षात आहे तोपर्यंत सांगतो की तुम्हाला मी एक गोष्ट म्हटलं होतं की 60 ते 65% लोक आहेत ते म्हणजे ऑपरेटर जे सेलिंग करतात ना ते जिंकतात किंवा त्यांना सेल, ठीक आहे, सेल करतात, त्यांना प्रॉफिट आहे तो होतो. असं का होतं तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा आता तुम्हाला जर समजलं डीपली थोडं तर लक्षात घ्या. तर या ठिकाणी ऑपरेटरला प्रॉफिट का होतो हा महत्वाचा रोल आहे, किंवा म्हणजे ऑपरेटरला का प्रॉफिट होतो याच्यामध्ये. तर या ठिकाणी पहा, आता मार्केट किती चालू आहे, 50,200च्या दरम्यान मार्केट आहे ते समजा ट्रेड करत आहे, ठीक आहे, 50,200च्या दरम्यान मार्केट आहे ते ट्रेड करत आहे. समजा एखाद्या ऑपरेटरला वाटलं की याचा प्रीमियम किती पाहायला मिळतो 725, पण एखाद्या ऑपरेटरला काय वाटलं नाही मार्केट आहे ते मला काय करायचंय आउट ऑफ द मनी मध्ये जायचंय, समजा 52,200चाच डायरेक्ट मला म्हणजे 1000 पॉईंट पुढचा मला काय करायचा एक कॉलला सेल करायचं, ठीक आहे. ह्यांनी काय केलं या कॉलला सेल केलं. आता 141 रुपयाचा प्रीमियम सध्या पाहायला मिळतोय, ठीक आहे. वीकली एक्सपायरी मध्ये थोडासा कमी प्रीमियम असतो, आता मंथली आहे त्यामुळं इथं प्रीमियम आहे तो थोडासा आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं इथं 141 रुपये. महत्वाचं, जर आपण हा ऑप्शन जर बाय केला ना, समजा आपण एक्झाम्पल साठी हा जर बाय केला तर समजा आपला प्रीमियम आहे तो किती रुपयांनी वाढणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला इकडे पाहायला मिळेल प्रीमियम आहे तो किती रुपयांनी वाढेल. याचा प्रीमियम वाढेल किती रुपयांनी जर मार्केटने 100 पॉईंटनी मुवमेंट दिली 100 पॉईंटची, तर 51,100 आता चालू आहे आणि 51 म्हणजे 52,200च्या दरम्यान आपण होतो. 129 रुपये प्रीमियम आहे आणि याचा डेल्टा आहे तो 0.14 आहे, ठीक आहे. म्हणजे 14 रुपयाच्या दरम्यान आहे तो याचा प्रीमियम आहे तो काय होणार आहे वाढणार आहे. किती 14 रुपये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल. बघा इथं आहे तो 14 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 52,200ची ही आहे ती काय स्ट्राईक आहे 126 रुपयाचा प्रीमियम चालू आहे. आपण जेव्हा मार्केट ही जर बाय केला आपण कॉल तर आपल्याला 100 पॉईंटनी मार्केट वाढलं तर या ठिकाणी किती 14 रुपये आपल्याला प्रॉफिट आहे ते होऊ शकतं. आता सेलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण याला बघितलं सेलरच्या, तर सेलर काय करतात विचार करतात की मार्केट आहे ते 1000 पॉईंट जाईल का. महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या, ते ह्या स्ट्राईकला सेल करून ठेवतात, ठीक आहे. तुम्हाला दाखवतो मी ह्या पॉइंटला काय करणार ती एक लॉट आहे तो 52,200चा सेल करणार. आता त्यांना हे नक्की कन्फर्म माहिती आहे की मार्केट आहे ते 1000 पॉईंटनी वाढणार नाही, ठीक आहे. मार्केट काय आहे 1000 पॉईंटनी वाढणार नाही, पण त्यांना 126 रुपये प्रीमियम आहे तो झिरो झालेला पाहायला मिळेल कधी एक्सपायरी पर्यंत. समजा मार्केट 52,100 ला जरी येऊन क्लोज झालं, ठीक आहे, 52,100 ला जरी येऊन क्लोज झालं तर इथून पुढचे सर्वच्या सर्व प्रीमियम काय होत असतात झिरो होत असतात आणि सेलिंग मध्ये ज्यावेळेस प्रीमियम कमी होईल त्याच वेळेस प्रॉफिट होतं. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं 126 रुपये किंवा पॉइंट गुणुले तुम्ही 30 करू शकता, तर तेवढं या ठिकाणी यांना काही न करता प्रॉफिट होऊ शकतं. आणखीन जर तुम्ही सेलिंग कडे तुमच्याकडे कॅपिटल जास्त असेल, समजा तुम्हाला वाटेल की 1000 पॉईंट मार्केट वाढू शकतं, ठीक आहे, रिस्क आहे याच्यामध्ये, मग तुम्ही काय करू शकता आणखीन पुढे जाऊ शकता. समजा आपण काय करू 2000 पॉईंट पुढच्या साईडला जाऊ, समजा 51,100 चालू आहे सध्या, आपण काय करू पुढे जाऊ आणखी. समजा इथं 53,000 आपल्याला किंवा 53,000ची स्ट्राईक आहे ते आपण पकडूया, ठीक आहे. इथं 53,000ची आपल्याला एक स्ट्राईक आहे ती पाहायला मिळते. आता मार्केट 51,000 किंवा राऊंड फिगर 50,000 पकडू. आता 2,000 पॉईंटने मार्केट आहे ते वरच्या साईडला जाईल का 2,000 पॉईंटने, याचा प्रीमियम किती 57 रुपये पाहायला मिळतो, ठीक आहे. मग हे काय करणार या ठिकाणी ही स्ट्राईक आहे ती सेल करणार. सेल केल्यानंतर एक लॉट सेलिंगला कॅपिटल जास्त लागतं 2 लाखाच्या दरम्यान लागतं, ही गोष्ट लक्षात घ्या एक लॉट. पण यांची इन्व्हेस्टमेंट 2 लाखामध्ये 57 पॉईंट त्यांना फ्रीमध्ये मिळणार आहेत, म्हणजे यांना काहीच करण्याची गरज नाही. मार्केट जरी 52,900 ला जरी क्लोज झालं येऊन एक्सपायरी दिवशी तरी सुद्धा हा प्रीमियम 57 रुपयाचा झिरो होणार आहे, ठीक आहे. आणि हा प्रीमियम आहे तो झिरो झाला की यांना 57 पॉईंट मिळालेच म्हणून समजा, एवढं सोपं आहे. पण जर आपण हे जर होल्ड केलं एक्सपायरी पर्यंत कॉल बाय करताना तर आपला प्रॉफिट होईल का हो, प्रॉफिट बिलकुल नाही होणार. का, कारण या ठिकाणी एक्सपायरी 2-3 दिवस आले तरच हा प्रीमियम 1-2 रुपयावरती येईल, ठीक आहे. म्हणजे आपण तिथं लॉस मध्ये आहोत, याचा प्रीमियम पण जास्त वाढत नाही, फक्त 0.07 पैसे
म्हणजे एवढा प्रीमियम फक्त याचा वाढतो आज जर आपण हा कॉल खरेदी केला तर. आणि हा डेल्टा यांचा आता जर आपण चेक केलं तर याच्यामध्ये 6 रुपये ह्यांना दिवसाचे मिळतात. हा महत्वाचा पॉइंट आहे. आपला प्रीमियम 100 पॉईंटने मार्केट वाढलं तर 0.07 ने वाढणार आणि ह्यांनी काही न करता मार्केट म्हणजे बाय करून जरी ठेवला तर त्यांना 6 रुपये मिळतील. कारण काय आहे, थिटा जो आहे तो ऑप्शन सेलरच्या फेवर मध्ये असतो. काय असतो? थिटा जो असतो तो ऑप्शन सेलरच्या फेवर मध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतो. त्यामुळं इथं 0.07 पैसे आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर एखादा कॉल जर बाय केला तर आपला तेवढा प्रीमियम वाढेल जर 100 पॉईंटची मार्केटने मुवमेंट दिली तर. आणि मार्केटने 100 पॉईंटची मार्केटमध्ये मुवमेंट देऊ द्या किंवा काय होऊ द्या तर याच्यामधून 6 रुपयामधून हे 7 पैसे मायनस केले तरी 5 रुपयाच्या दरम्यान आपला प्रीमियम आहे तो कमी होणार आहे. म्हणजे प्रॉफिट आहे ते डेलीचं 5 पॉईंटचं तर मिळू शकतं आपल्याला. म्हणजे बघा, एक कन्सेप्ट आहे की ज्यांच्याकडे पैसा असतो ना त्यांच्याकडे पैसा येतो असं म्हणलं जातं. सेम कन्सेप्ट तुमच्याकडे जर कॅपिटल जिथं जास्त असेल ना तरच या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट आहे ते होऊ शकतं. आणि समजा तुम्हाला जर वाटलं ना की आणखीन इथं रिस्क आहे, तुम्ही आणखीन पुढे जाऊ शकता. म्हणजे समजा तुम्हाला डेलीचे 500 रुपये कमवायचे पण तुम्ही 2 लाखावरती 500 रुपये कमवणं हे म्हणजे न रिस्क घेता माझ्या मध्ये काय हरकत आहे. जर यांच्याकडे कॅपिटल करोडो रुपये आहे, ठीक आहे, ते किती लॉट बाय करू शकतात. समजा दिवसाचे 10,000 रुपये जरी त्यांनी कमवले, ठीक आहे, 10,000 रुपये जरी कमवले तर ठीक आहे ना, काहीच न करता जर रिस्क मिळत आहे तर त्यांना काहीच. कारण पण हे कधी शक्य आहे माहितीये का, ज्यावेळेस मार्केट मुवमेंट देणार नाही असं वाटतं. मग ह्यांचा टोटली अभ्यास असतो की कोणत्या स्ट्राईकला ओआय डेटा हा स्ट्रॉंग आहे. तुम्ही जर चेक केलं तर बघा आता इथं किती 52,000 आहे, मार्केट किती चालू आहे 51,200 ला सध्या. आपण स्ट्राईक समजा 52,000 ची सिलेक्ट केली. आता इथं ओआय डेटा हा लाखांमधला जास्त असण्याचं कारण काय आहे? म्हणजे 19 लाख कॉन्ट्रॅक्ट इथं ओपन आहेत. यांचं काय मत आहे, इतक्या लांब तर मार्केट येणार नाही, इतक्या लांबची यांनी पोझिशन का बनवली किंवा यांना का म्हणायचं की मार्केट मला इथून वरच्या साईडला नाही जाऊन द्यायचं, इथून डाऊन साईडलाच न्यायचंय मला मार्केट. त्यांनी एक जवळपास 1000 पॉईंटची पुढची पोझिशन आहे ती बनवली 800-900 पॉईंटची. कारण इथं 19 लाख लोक आहेत आणि इकडे जर तुम्ही चेक केलं तर ओआय डेटा किती पाहायला मिळतो, 0 म्हणजे 2.8 पाहायला मिळतो. मी थोडं क्लिअर करतो याला म्हणजे तुम्हाला दिसेल 2.8 आहेत तिथं आणि इथं किती पाहायला मिळतो 19 लाख ओआय डेटा आहे. आता यांचं मत काय आहे, फक्त प्रीमियमला कमी करायचं यांना. प्रीमियम काय, यांना 152 रुपये जर मार्केट आहे ते इथपर्यंत नाही आलं आणि आज दिवसभरामध्ये सुद्धा मार्केट जर इथपर्यंत नाही आलं तर वाढला तर प्रीमियम आहे तो 16 रुपयांनी वाढेल आणि आता थिटा प्रमाणे यांचा प्रीमियम आहे तो 11 रुपयांनी कमी होणार आहे. म्हणजे यांना 11 रुपये प्रॉफिट आहे तो तर फिक्सच आहे, फिक्स आहे, ठीक आहे. पण या ठिकाणी 16 रुपये जर मार्केटने 100 पॉईंट मुवमेंट दिली तर वाढणार आहे. 100 पॉईंट जर मार्केट जर वाढलं तर 16 रुपये प्रीमियम वाढेल म्हणजे यांचा हा लॉस आहे, ठीक आहे. जर मार्केटने 100 पॉईंट जर मार्केट वाढलं तर 16 रुपये त्यांचा लॉस होईल. पण या ठिकाणी 11 रुपये त्यांचा प्रीमियम ऑलरेडी कमीच होणार आहे. का कमी होणार? कारण या ठिकाणी हा थिटा आहे तो प्रीमियमला काय करतो, डिके करतो. त्यामुळे यांचा 11 रुपये आहे तो प्रॉफिट आहे. त्यामधून 16 मधून जर 11 आपण केले तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. पण म्हणजे जवळपास 25 रुपये होतील प्लस केले तर, आणि मायनस जर केले तर या ठिकाणी 16 मधून 11 म्हणजे 4 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी यांना तरी सुद्धा प्रॉफिट आहे ते पाहायला मिळणार आहे. 16 रुपयांनी जरी प्रीमियम आहे तो जरी वाढला एक्झाम्पल साठी तरी 16 रुपयांनी जरी प्रीमियम वाढला आणि 11 रुपये त्यांना ऑलरेडी मिळतील तर या ठिकाणी त्यांना 4 रुपयाच्या दरम्यान 4-5 रुपये मिळतील. म्हणजे स्ट्राईक वरती डिपेंड आहे किती मुवमेंट देते मार्केट. 100 पॉईंट मार्केट मुवमेंट देईल असं नाही, मार्केट 110 रुपयांनी वाढू शकतं, 120 रुपयांनी वाढू शकतं, हे अशा पद्धतीने आहे. म्हणून मला हे सांगायचंय की ऑप्शन सेलिंग मध्ये प्रॉफिट आहे तो जास्त होतो. म्हणजे यांचं काही कारण नसताना इतक्या लांब जर यांनी पोझिशन बनवलेले आहेत म्हणजे यांचा काहीतरी मोटिव्ह आहे. मोटिव्ह काय यांचा फक्त की यांना हा प्रीमियम आहे तो घ्यायचा आहे पूर्णपणे. आणि इथं काही लोकांनी ज्यांच्याकडे कॅपिटल कमी आहेत ना त्यांनी हे प्रीमियम आहे ते बाय केलेले असतात. बाय केल्याशिवाय आपला सेलरवाल्याला तो मिळणारच नाही, ठीक आहे. इथं बाय केले त्यांना वाटतं की 152 रुपये प्रीमियम आहे तो कमी आहे त्यामुळे मला इथं प्रॉफिट होऊ शकतं, किंवा कॅपिटल कमी आहे त्यामुळे त्यांनी बाय केलेला असू शकतो. पण सेलिंगच्या तुलनेमध्ये हे थोडंसं अवघड आहे. जर तुम्ही सेलिंगकडे असाल किंवा सेलिंग जर करण्याचा विचार केला तर तुम्हाला हे पॉइंट आहे ते मिळू शकतात. म्हणून ज्यांच्याकडे कॅपिटल जास्त आहे ना ते तुम्हाला लॉट्स इकडं ओआय डेटा आहे ना प्रत्येक या ठिकाणी 500-500 पॉईंटने तुम्हाला जास्त पाहायला मिळेल. आता 52,500 ला 8 लाख आहे, 8.2 कॉन्ट्रॅक्ट ओपन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला किती पाहायला मिळते 1.4, 1.6, 1.0
बरोबर. आता इथं एवढे कमी तर इथंच राऊंड फिगर लेवललाच का जास्त आहेत. कधीही बघा तुम्ही राऊंड फिगर लेवलला ओवाय डेटा हा स्ट्रॉंग असतो. हा पॉईंट नोट डाऊन करून ठेवा की ओवाय डेटा हा राऊंड फिगर लेवलला जास्त असल्यामुळं जर एखादी स्ट्राईक आहे ती 52,500 असेल किंवा 53,000 असेल किंवा आपल्याला 51,500 असेल, अशी जर स्ट्राईक आहे तू किंवा रेजिस्टन्स जर ब्रेक करायचा विचार करत असेल मार्केट, तर शक्यतो ही रेजिस्टन्स आहे तो ब्रेक होत नाही. कारण इथं ओवाय डेटा बाकीच्या याच्यापेक्षा जास्त असतो. 500 पॉईंटच्या फरकाने इथं समजा 1.3 आणि बाकी जर बघितलं तर 0.1 0.1 असं आहे. म्हणजे राऊंड फिगर लेवलला मार्केटचा ओवाय डेटा हा स्ट्रॉंगच असतो. त्यांचं मत असतं की मार्केट एक्सपायरी पर्यंत मी याच्या डाऊन साईडला नेणार आहे. हे एक अडथळे आहेत इकडचे आहेत ते काय रेजिस्टन्स आहेत ओवाय मधले कॉल साईडचे आणि पुट साईडचे एक सपोर्ट आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने म्हणून काय होतं की मार्केट आहे ते एक ज्यावेळेस पण एखादा राऊंड फिगर लेवलला जातं ना त्यावेळेस रेजिस्टन्स ब्रेक करण्याचा विचार नाही करत. तिथून थोडंसं डाऊन साईड येऊन परत ब्रेक करण्याचा विचार करू शकतं. माझ्या मध्ये तुम्हाला कन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली असेल की 60% ते 70%च्या दरम्यान किंवा 65%च्या दरम्यान, सॉरी इथे 65%च्या दरम्यान मार्केटमध्ये प्रॉफिट हा सेलिंग वाल्यांना का होतो. याचं रिझन हे आहे कारण त्यांच्या थिटा हा फेवर मध्ये असतो. कारण मार्केटनी दिवसभरामध्ये मुवमेंट जरी नाही दिली तरी त्याचा प्रीमियम हा इथं तुम्हाला थिटा सांगतो की तेवढा प्रीमियम तुमचा कमी होणार आहे आणि आपण ऑप्शन बाईंग करतोय. ठीक आहे. पण हे सेलिंग बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. ऑप्शन चेन मध्ये असे खूप सारे पॉइंट आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही चेक करा. याच्यामध्ये सेलिंग मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला काय असतं आणि त्यानंतर परत आता आपण पाहिलं होतं इकडं की एलटीपी जो आहे लास्ट ट्रेडेड प्राइस इथं जर आपण चेक केली चेंज इन ओवाय, तर चेंज इन ओवाय सुद्धा आपल्याला खूप सारी माहिती सांगून दिला जातो इंट्राडे साठी. इंट्राडे मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर आता या ठिकाणी मार्केट आहे ते डाऊन साईडला आलं. मगाशी होता ऍट द मनी होता 50,200चा, या ठिकाणी आता आहे 51,100, म्हणजे मार्केट डाऊन साईडला आलं. या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं तर ओवाय 0.7 आहे आणि इकडं 74% आहे आणि इकडं जर आपण चेक केलं तर 21% आहे. ठीक आहे. मगाशी आपल्याला पाहायला मिळत होता इथं 128%चा हा इन्क्रीज झालेला आहे आणि इकडचा माझ्या मते 18 का 19% होता का 20%. ठीक आहे. इथं 16% आहे. ठीक आहे. तर आता म्हणजे पाठीमागं पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. इथं ओवाय डेटा हा 128% होता आणि इथं चेंज इन ओवाय होता तो 18-19% होता. तर त्यामुळं मार्केटने काय केलं, मार्केट डाऊन साईडला आलं. म्हणजे 51,200ला ट्रेड करणारं मार्केट आहे ते आता इथं 49,800 दिसतंय. पण इथं स्ट्राईक जर तुम्ही चेक केली तर या ठिकाणी 50,100च्या दरम्यान मार्केट आहे ते ट्रेंड करत आहे किंवा ऍट द मनीचा कॉल आहे तो मार्केट डाऊन साईडला आलं. कारण काय, फक्त हा चेंज इन ओवाय. जर हा चेंज इन ओवाय जर तुम्हाला समजला तर मार्केट आहे ते माझ्या मते पूर्ण समजू शकतं की मार्केट कोणत्या साईडला जाऊ शकतं. चेंज इन ओवाय हा इंट्राडे साठी वर्क करतो आणि ओवाय डेटा असतो तो आपल्याला पोझिशनल साठी म्हणजे एक्सपायरी पर्यंत त्यांचं मत काय आहे हे आपल्याला ओवाय मध्ये पाहायला मिळतं. हे अशा पद्धतीने पूर्णपणे एक्सप्लेन मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये. तुम्हाला याच्यावरती जर काही डाऊट वाटत असेल तर मी तुम्हाला कॉल करू शकता, मला कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्क्रीनवर तुम्हाला नंबर स्क्रीनवरती दिसत असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा अशा पद्धतीने महत्वाचं चेंज इन ओवाय महत्वाचा आहे. इंट्राडे मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल, एखादा कॉल बाय करत असाल तर ओवाय पेक्षा तर मी तर म्हणेल चेंज इन ओवाय वरती लक्ष द्या. चेंज इन ओवाय मध्ये तुम्हाला कोणत्या साईडला स्ट्रॉंग डेटा पाहायला मिळतोय, टक्केवारीमध्ये असतो इथं सेन्सिबलला. तर या ठिकाणी कोणत्या साईडला तुम्हाला जास्त पाहायला मिळतोय तिकडं मार्केट आहे ते जाणार आहे. म्हणजे असं नाही की कॉल साईडला जास्त आहे म्हणजे मार्केट वरही जाणार आहे. पहिल्यांदा तर मी हे क्लिअर केलंय, हा डेटा सेलिंग वालेच आहे पूर्णपणे. ठीक आहे. सेलर्स आहे ते पूर्णपणे, म्हणजे कॉल साईडला जास्त आहे म्हणजे मार्केट आहे ते डाऊन साईडला जाणार आहे आणि इकडे पुट साईडला जास्त आहे म्हणजे मार्केट आहे ते इथं काय लिहिलेलं आहे पुट म्हणजे काय मार्केट डाऊन साईडला जातं. पण इथं सेलिंग आहे. इथं प्रीमियम कधी कमी होणार जर मार्केट वाढला तर. ठीक आहे. तर त्यामुळे ही एक कन्सेप्ट आहे ते लक्षात घ्या. ऑप्शन चेनचा महत्वाचा पॉइंट म्हणजे चेंज इन ओवाय आहे तो डिटेल्स मध्ये तुम्ही समजून घ्या. आणखीन जर तुमचे काही डाऊट असतील तर मला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये माझ्या मते इथंच थांबूया.